तर विधानसभेसंदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईत राज ठाकरेंच्या हस्ते विजन वरळीचं उद्घाटन, शहरी समस्या, बदलापूर घटनेसह विविध मुद्द्यांवर भाष्य। वरळीतून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार? विजन वरळीच्या कार्यक्रमातून राज ठाकरेंचा सवाल। ज्या दिवशी आम्ही महाराष्ट्र जिंकू त्या दिवशी मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, त्यांचा 2 कुबड्या नितीश आणि चंद्राबाबू गळून पडतील। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। मुखेड-कंधारमधून भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोडांविरोधात मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव मैदानात। शिंदे गटाकडून बालाजी खतगावकरांची तयारी सुरू। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतल्याची माहिती। मी भाजपमध्ये जाणार नाही, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आज पूर्णविराम देत आहे, एकनाथ खडसेंची घोषणा। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या जामनेर येथील कार्यक्रमात खडसे सहभागी। पुण्यातील काँग्रेसचे नेते आबा बागुली यांनी गोविंद बागे शरद पवारांची भेट घेतली। पवार आणि बागुली यांच्या चर्चा, महाविकास आघाडीचा धर्म पाळणार। बैठकीनंतर बागुली यांची प्रतिक्रिया। मवियात परभणीतून जागावरून रस्सीखेच होण्याची शक्यता। परभणीतील 4 पैकी 3 जागांची मागणी करणार काँग्रेस, नदीम इनामदार यांची माहिती। बारामती सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर झळकले। बारामतीत ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। पूररेषेतील घरे पाडली तर 3ही विद्यमान आमदारांना पाडू। पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरामध्ये होर्डिंग झळकलं। आमदारांना मतदान न करण्याच्या निळ्या पूररेषेतील बाधितांचा इशारा।